ओके सो प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो आपण मॅप चार्ट बघत होतो ना, तो आपण परत एकदा बघणार आहेत. अँड देन मग आपण पुढे अजून दोन ऑप्शन्स बघणार आहेत त्याच्यामध्ये. झालंय? हा, दाखवा एक मिनिट. हम्म. तसंच आहे बट एक्सप्लेन नाही केलंय ना मी अजून. सो ऑप्शन्स अँड सेटिंग्स, ऑप्शन्स, अँड विथ दॅट सिक्युरिटीज अँड मॅप फील्ड व्हिज्युअल, त्याला क्लिक करून याला ओके करायचं आपण. ओके. ओके केल्यानंतर आपल्याला डेटा ऍड करायचा आहे, एक्सेल वर्कबुक अँड डेट नंबर 16, डेटा फॉर मॅप चार्ट. ओके. Select the data and then load, because already we have clean data. नंतर इथून मॅप चार्ट घेणार आपण. शीट ऑन करणार. याच्यामधले आपल्याला कंट्रीज टाकायचं आहे, लोकेशन, वेट. ओके, हा आपला ग्राफ क्रिएट झाला. हा ग्राफ क्रिएट झाल्यानंतर आता याच्यामध्ये जो आपला ग्राफ दाखवतोय, सी आपण काय केलंय, रिजन मध्ये रिजन टाकलाय, म्हणून तो काय करतोय, रिजन वाईज दाखवतो. जसा एशिया आहे तर इथे बघा वरती तुम्हाला नेम्स दिलेले आहेत त्यांनी. एशियाला ऑरेंज कलर दिलाय, युरोपला पर्पल दिलाय, ओशियनला पिंक दिलाय, अँड देन आफ्रिकाला ब्ल्यू दिलाय, ठीक आहे, आणि अमेरिकाला डार्क ब्ल्यू दिलेला आहे. ह्याला तुम्ही चेंज पण करू शकता, जसं आपला आता याच्यामध्ये ना अजून एक ऑप्शन काय आहे ना, इथे बघा बबल साईज ऑप्शन. बबल साईज मध्ये जर तुम्ही जाताय ना, तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बायो कॅपॅसिटी बबल साईज मध्ये टाकायची आहे. मग तो काय होणार, एक मिनिट, डेटामध्ये bio capacity. ठीक आहे का? आता ज्या ज्या कंट्रीजचं, मीन्स लाईक रिजन वाईज, ज्या कंट्रीजचं जास्त प्रोडक्शन आहे तिथे तुम्हाला बबल मोठा दिसणार. अँड मीन्स पूर्ण होल रिजन मध्ये ज्या ज्या कंट्रीजचं जास्त प्रोडक्शन आहे तिथे मोठा बबल दिसणार. आणि ज्या ज्या कंट्रीजचं छोटा प्रोडक्शन आहे तिथे तुम्हाला छोटा बबल दिसणार. ओके ओके. ऑफकोर्स आता एशिया आहे, तर एशियामधले हे जे मेजर कंट्रीज आहेत, ज्याच्यामधला फर्स्ट चायना आहे, तर चायनाचा बबल आपला थोडा मोठा आहे. देन मग इंडिया येतो सेकंड नंबरवरती. देन मग म्यानमार, थायलंड अँड ऑल, इंडोनेशिया अँड ऑल थिंग्स त्याच्यामध्ये शो करतील तुम्हाला. ओके. प्रोडक्शनच्या हिशोबाने तो साईज आपला बबलचा इन्क्रीज डिक्रीज करत जाईल. याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग थिंग काय आहे, जेव्हा तुम्ही व्हिज्युअल्स मध्ये जाताय मॅप सेटिंग्स मध्ये, याच्यामध्ये बघा स्टाईल्स आहे. मग याच्यामध्ये ना एरियल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अशाच टाईप मध्ये बघू शकता तुम्ही. देन डार्क आहे, डार्क लाईट मध्ये. लाईट आहे, लाईट मध्ये बघू शकता. विथ दॅट ग्रे स्केल आहे, ग्रे स्केल मध्ये बघू शकता. अँड देन अजून एक ऑप्शन आहे रोड, त्याच्यामध्ये तुम्ही युज्युअल जसं आपले नॉर्मल मॅप असतात त्या हिशोबाने बघू शकता. तुम्ही जर गुगल मॅप वरती गेलात तर तिथे पण ऑप्शन असतं माहिती आहे, सॅटेलाइट थ्रू बघायचं आहे की युज्युअल लाईन्स थ्रू बघायचं आहे, किंवा कनेक्टिव्हिटी थ्रू बघायचं आहे, रोड अँड ट्रान्सपोर्ट अँड ऑल, त्या हिशोबाने तुम्ही याला बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर ना याच्यामध्येच इथे बघा अजून एक आहे फील्ड मॅप. जर तुम्ही फील्ड मॅप घेताय ना, इट्स वर्किंग, जर तुम्ही फील्ड मॅप घेताय तर तो काय करेल, आपले जे डेटा आहे त्या हिशोबाने त्या मॅपमध्ये कलर्स फिल करेल, फक्त कलर्स फिल करेल. तिथे काय होत होता
की रिजन वाईज आपल्याला हे दाखवत होता तो की लाईक कोणता कोणाची साईज मोठी आहे तर तिथे बबल मोठा असेल, प्रोडक्शन जास्त असेल तर बबल मोठा होत होता. राईट. बट इथे काय होणार, फक्त कलर स्केल वाईज होणार. जिथे जिथे तुमच्या रिजन्स आहेत तिथे तिथे तो तुमचे कलर्स डार्क करून दाखवणार तुम्हाला. ठीक आहे. जसं आता इथे हा आफ्रिकेचा हा जो पार्ट आहे किंवा अमेरिकेचा आहे हे जे पार्ट पोर्शन आहे, जिथे तुमचं प्रोडक्शन नाहीये तिथं लाईट किंवा डार्क या दोन्हीमधून अपोजिट दाखवू शकतो तो. ठीक आहे. डिपेंड्स ऑन त्याचं सिस्टम कॉन्फिगरेशन वरती. ठीक आहे. आपण त्याच्यामध्ये चेंज नाही करू शकत. जसं एक्सेल मध्ये माहिती आहे आपल्याकडे एक ऑप्शन होता, आय थिंक फिल्टर्स म्हणून समथिंग काहीतरी, ज्याच्यामध्ये आपण कलर स्केल लावत होतो. डार्क म्हणजे कमीत कमी असेल तर लाईट दिसेल आणि जास्त असेल तर डार्क दिसेल. त्या हिशोबाने इथे तुम्ही करू शकता. कंडिशनल फॉर्मॅटिंग, सॉरी. आणि इथे अजून एक ऑप्शन आहे बघा इथे, अजूर मॅप म्हणून आहे, बट हा काय आहे ना, पेड व्हर्जन मध्ये शो करतो. ठीक आहे. द डिस्प्ले अजूर मॅप विज्युअल इज साइन इन, मीन्स जेव्हा तुम्ही साइन इन करणार पे करून त्यावेळेला हा ऍक्टिव्हेट होणार, त्याच्याशिवाय आपण याला ऍक्टिव्हेट करू शकत नाही. ठीक आहे. हे दोन्ही समजलेत मॅप्स तुम्हाला. देन आपण दुसऱ्या एक वरती जाऊ ते आज, ज्याचा आहे गिग चार्ट, ज्याच्यामध्ये आपण काय करणार, आय शो यू. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला डेटा घ्यायचा आहे, याच्यामध्येच आहे 17 नंबरचा. ओके. आपण डेटाला आपल्याला काही चेंजेस करायची गरज नाही, क्लीन डेटा आहे आपल्याकडे ऑलरेडी. डेटाला सिलेक्ट करणार. आता इथे बघा माझा डेटा कसा आहे, फर्स्ट तर याला लोड करू दे, देन आय एक्सप्लेन यू डेटा. इफ तुम्ही टेबल मॉड्यूलमध्ये जाताय आणि दुसरे शीट जी आहे ती आपली ऑन करताय, तर इथे दाखवते आपले सेल्समॅनची नावं दिसत आहेत आणि त्यांचं टार्गेट अचीव दिसतंय, म्हणजे किती टार्गेट त्यांनी अचीव केलंय. टार्गेट व्हॅल्यू दिसते, मॅक्झिमम टार्गेट दिसते आणि मिनिमम टार्गेट दिसते. ओके. त्यांचं टार्गेट अमाऊंट किती होता, 50,000, 45,000 अँड 40,000. ठीक आहे. त्यांनी मॅक्झिमम टार्गेट अचीव किती केलंय, सॉरी इथे टार्गेट अचीव दिसते आणि मॅक्झिमम त्यांना एवढा अचीव करायचा होता आणि मिनिमम इथपर्यंत ते करू शकत होते. ठीक आहे. मग या हिशोबाने आपल्याला एम्प्लॉईचा परफॉर्मन्स बघू शकतो आपण याच्याने. ठीक आहे. जसं एम्प्लॉई परफॉर्मन्स इंडेक्स क्रिएट करतात ना HR लोक, ते तुम्ही याच्यामधून करू शकता. फर्स्ट ऑफ ऑल इथे बघा तुमच्याकडे गिग चार्ट ऑप्शन आहे. हा चार्ट इन्सर्ट करायचा आहे तुम्हाला इथे. चार्ट इन्सर्ट केल्यानंतर हाफ ठेवतो हा, व्हॅल्यूज आहे ऑफकोर्स. वेट, हा डेटा मिनिमाइज करा, याला मॅक्झिमाइज. हा, व्हॅल्यूज आपण ठेवणार याच्यामध्ये मिनिमम, एक मिनिट, व्हॅल्यू अँड मॅक्झिमम व्हॅल्यू अँड देन आता याच्यामध्ये दाखवत आहे. बट हे जे सेल्स आपल्याला दाखवत आहे ना, हे सगळ्या एम्प्लॉईचं मिक्स दाखवत आहे की त्यांना 0K पासून ते 80K पर्यंत, 180K पर्यंत त्यांचा टार्गेट होता. त्याच्यातनं त्यांनी मॅक्स टू मॅक्स सगळ्यांनी मिळून 112K फक्त अचीव्ह केलेला आहे. बट जर आपण तिघांचा इक्वल केला असता तर आपल्याला 135K पर्यंत अचीव्ह करायला पाहिजे होतं. ठीक आहे. आता हे थोडं कन्फ्युजिंग वाटतंय, राईट, बिकॉज सगळ्या एम्प्लॉईजचं एक सोबत दाखवतोय ना तो. मग याच्यामध्ये स्पेसिफिकेशन कसं करणार आपण, की लाईक मला समजा सूरज फक्त एक एम्प्लॉईचा बघायचा आहे, तर मग ते कसं करणार. ओके. त्यासाठी एक्सेलमध्ये जेव्हा मी तुम्हाला डॅशबोर्ड शिकवला होता, तिथे मी तुम्हाला एक ऑप्शन सांगितलं होतं, ज्याच्यावर क्लिक केलं, बटन्स क्रिएट करायचा, ज्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तो डेटा त्या हिशोबाने सॉर्ट होत होता. आठवतंय, स्लायसर्स एक्सेप्ट. ओके. मग ते आपण याच्यामध्ये करू शकतो. स्लायसर कसे ऍड करायचे याच्यामध्ये, सी इथे स्लायसर ऑप्शन आहे, दिसतं. हा स्लायसर घ्यायचा, सॉरी सॉरी, सेम डेटाला सिलेक्ट केलं होतं मी म्हणून तसं झालं. साईडला क्लिक करून मग स्लायसर घ्यायचा तुम्हाला. ठीक आहे. नाहीतर मग जो ऑलरेडी ऍडेड डेटा आहे त्या ठिकाणी तो स्लायसर ऍड करेल. स्लायसर ॲपमध्ये ना एकच ऑप्शन असतो इथे, फीड्स. मग फीड्समध्ये तुम्हाला सेल्समॅनची नावं टाकायची आहेत, बस. मग तुम्हाला अजयचं बघायचं आहे, अजय क्लिक करा, तिथे अजयचा डेटा दाखवेल. अनिलचं बघायचं आहे, अनिलचं दाखवेल. सूरजचं बघायचं आहे, सूरजचं दाखवेल. ठीक आहे. अँड इफ तुम्ही जर हा स्लायसर डिलीट करताय तो ऑल ओव्हर एकाच मीन्स पूर्ण तिन्ही एम्प्लॉईचं मिळून दाखवेल. ओके. क्लिअर आहे. स्लायसर ऍड करायचा, गिग चार्ट. आता याच्यामध्ये अजून एक आहे, KPI चार्ट म्हणून. KPI कसं रन करायचं ते दाखवतो मी तुम्हाला. गेट डेटामध्ये जायचं, परत एक्सेल वर्कशीट. आता तुम्हाला इथे ना डेटा ऍड करायचा एक नवीन सोर्स सांगतो. याच्यामध्ये तुम्ही मॅन्युअली डेटा पण टाईप करू शकता. ठीक आहे. जरुरी नाही की तुम्ही प्रत्येक वेळेला एक्सेलची शीट घ्या, पॉवर बीआयची सिक्वलची शीट घ्या किंवा डेटा सर्व्हरला कनेक्ट करा, डझंट मॅटर. तुम्ही डायरेक्टली तुमच्या याच्यामध्ये जाऊन, फाईल्समध्ये जाऊन
आता टाईप पण तुम्ही करू शकता. मी तुम्हाला डायरेक्ट ऍड करून दाखवतोय, ठीक आहे. समजा हा माझा डेटा आहे, ठीक आहे. आता हा डेटा मला जर पॉवर बीआय मध्ये टाईप करायचा आहे किंवा डायरेक्ट ऍड करायचा आहे, तर ह्या डेटाला इथून कॉपी करा. कंट्रोल सी करून क्लोज करा. इथून पॉवर बीआय मध्ये जावा. इथे बघा तुम्हाला ऑप्शन आहे एंटर डेटा. एंटर डेटावरती क्लिक करा. एंटर डेटावरती क्लिक केल्यानंतर हा एक असा रॉ टेबल तुम्हाला ऑन होईल. इथे कॉलम्स वरती क्लिक करायचं. जेव्हा आपण डेटा पेस्ट करायचा असतो तेव्हा कॉलमवर क्लिक करायचा. कंट्रोल व्ही. आला डेटा तिथला इथे. डायरेक्टली लोड. सिम्पल. डायरेक्ट तुमचा डेटा येईल. काय कनेक्ट करायची वगैरे गरज नाही. बट याच्यामध्ये काय होतं ना, एक डिसएडव्हान्टेज काय आहे याचा, की जेव्हा पण तिकडे पॉवर बीआय मध्ये डेटा अपडेट होईल, सॉरी एक्सेल मध्ये, तो इथे रिफ्लेक्ट होणार नाही. बिकॉज ऑफ हा आपण डेटा कॉपी पेस्ट केलेला आहे. समजलं? तो सोर्स वेगळा होतो, हा सोर्स वेगळा होतो. दोन्हीचा कनेक्शन जो होता ना तो ब्रेक होतो. राईट. मग तो काय होतो, की जेव्हा पण तिकडे जर एखाद्याने डेटा परत ऍड केला, आतापर्यंत आपण जे बघत आलो त्याच्यामध्ये काय शिकलो, की तिकडे डेटा चेंज झाला ऑटोमॅटिकली इकडे आउटपुट रिफ्लेक्ट करेल. राईट. बट इथे आता तसं नाही होणार, बिकॉज हा डेटा पूर्ण वेगळ्या सोर्सनी कनेक्ट केला आहे. मीन्स मॅन्युअली टाईप करून केलेला आहे. समजलं? म्हणून इथे डेटामध्ये चेंजेस नाही होणार. हा डेटा जसा आहे तसंच राहील. आता ह्या टेबलवरती आपण एक्सपेरिमेंट करू त्या. इथे माझ्याकडे केपीआय आहे. यु नो केपीआय म्हणजे काय? युजली त्याला की परफॉर्मन्स इंडेक्स बोलतात. ठीक आहे. मीन्स लाईक आपल्याला समजा मंथली सेल्स काढायचा आहे, इयरली सेल्स काढायचा आहे, किंवा क्वार्टरली काढायचा आहे, डे वाईज काढायचं आहे, तर ते आपण याच्यामधून करू शकतो. हा एक वे आहे. ठीक आहे. मीन्स हा एकच असा वे नाहीये. हा पण एक सोर्स आहे त्याचा. ठीक आहे. आता इथे मी काय करतोय, माझ्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत. व्हॅल्यूज आहे, ट्रेंड एक्सिस आहे, आणि टार्गेट आहे. मग आपला टेबल मी ऑन करतो आणि याच्यामध्ये व्हॅल्यूज मध्ये मी टाकतो. हा डेटा नाही ना. कोणता वाला होता? टेबल वालाच होता. ओके. एक्सेल म्हणून घेतला ना. हा, एक्सेल मध्ये प्रायव्हेट. सम ऑफ ऍक्च्युअल. आता इथे हा काय येतोय ना, पूर्ण होल इयरचा सेल्स येतोय माझा. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मला हे नाही समजत आहे की प्लस मध्ये आहे की मायनस मध्ये आहे. ठीक आहे. किंवा कोणत्या मंथचा प्लस मध्ये होता, कोणत्या मंथचा मायनस मध्ये होता, ते पण नाही समजत आहे. फक्त मला एक अमाऊंट येते 118076. ठीक आहे. हा माझा टोटल सेल्स येतोय. मग ह्याच्यामध्ये आता समजा मला डेट वाईज किंवा इयर वाईज बघायचं आहे, मग त्या तुमच्या हिशोबाने काय केलं पाहिजे? व्हॉट यू थिंक? असं कोणतं ऑप्शन आपण ऍड करू की त्याच्यामध्ये मला डेट वाईज पण बघता येईल, इयर वाईज पण बघता येईल, आणि क्वार्टर वाईज पण बघता येईल, इवन मंथ वाईज पण बघता येईल? नाही, तो नाही. थोडासा माइंड लावा, की मला असं काहीतरी तिथे क्रिएट करायचं दुसरा, की ज्याच्यावर मी क्लिक केल्यानंतर मला इकडे आउटपुट दिसला पाहिजे. म्हणजे जर मी तिकडे मंथ केला तर इकडे मंथ वाईज दिसला पाहिजे, जर मी तिकडे इयर केला तर इयर वाईज दिसला पाहिजे. एक्झॅक्टली. स्लायसर घेऊ शकतो. ठीक आहे. इथून परत एक स्लायसर घ्यायचा. आता स्लायसरच्या फीडमध्ये काय टाकायचं? डेट टाकायचं. डेट मध्ये आपल्याकडे हिरार्कीज असते. डेट हिरार्की मध्ये जाऊन इथे याला हिरार्की क्रिएट करून घ्यायची. आता इथे इयर वाईज दिसतंय. मग तुम्हाला समजा इयर वाईज नाही बघायचं आहे, कारण एकच इयरचा डेटा आहे आपल्याकडे 23चा, म्हणून तर आपण इयर वाईज तर बघूच शकत नाही. त्यानंतर दुसरा आहे क्वार्टर वाईज. मग मी जर क्वार्टर वाईज क्लिक केला, फर्स्ट क्वार्टर मध्ये आपला ब्रेक मीन्स ह्या हिशोबाने डेटा होता. सेकंड क्वार्टर, थर्ड क्वार्टर अँड फोर्थ क्वार्टर. मीन्स थर्ड क्वार्टर मध्ये थोडा प्रोग्रेसमध्ये गेला अँड अगेन फोर्थ क्वार्टर मध्ये खाली आला. याच्यामध्येच जर आपण क्वार्टर रिमूव्ह केला आणि सॉरी मंथ पण रिमूव्ह झाला. जर मी मंथ वाईज ठेवतोय तर मग हा जानेवारीचा सेल्स, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. थोडा छोटा करून बॉर्डर द्या म्हणजे तुम्हाला तिथे अमाऊंट बरोबर दिसतील. ठीक आहे. मे, जून, जुलै असं तुम्ही बघू शकता प्रत्येक मंथ वाईज. ओके. देन त्यानंतर तुम्हाला जर डे वाईज बघायचं तर ते पण बघू शकता, बट तो डेटा खूप मोठा होईल. ठीक आहे. म्हणून ट्राय करा की फक्त मंथ वाईज इधर क्वार्टर वाईज तुम्ही बघू शकता, कारण इयरचा तर ऑप्शन ऑलरेडी आपल्याकडे आहेच नाही.
आणि डिवाइस आपण बघूच शकत नाही त्याच्यामुळे. ठीक आहे, क्लिअर आहे तिन्ही चार्ट्स? प्रिव्हियस मध्ये काही डाऊट्स नाही आहेत? थोडस चेंजेस स्टेट. ठीक आहे, आता याच्यामध्ये ना तुम्हाला हे जे तिन्ही चार्ट्स आपण शिकलोय ना, त्या तिन्ही चार्ट्सचे फॉर्मॅट्स जे आहेत ते तुम्हाला एक्सप्लोर करायचे. हा तुमचा सिलेबस होमवर्क असेल. फॉर्मॅट्स मीन्स माहिती आहे ना, व्हिज्युअलायझेशन मध्ये जे आपण त्यांना एडिट करत होतो, फॉर्मॅट प्रिंटिंग करत होतो जे पण, ते तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे.